brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा अक्षरशः हाहाकार सुरू आहे. अनेक भागांमध्ये गारपीट होतीये, त्यामुळे शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं बघायला मिळत आहे आणि पावसाचा धोका पुढचे काही दिवस सुद्धा काही भागांमध्ये असणार आहे. त्यामुळे नक्की कुठे काय स्थिती असेल, तुमच्या भागात नेमकं वातावरण कसं असेल, हे सगळं आपण सविस्तर पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट. तर सगळ्यात आधी स्क्रीनवर दिसत असलेल्या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून आपण बघू शकतो की नेमके वातावरणात इतके बदल का होत आहेत. तर स्क्रीनवर दिसत असलेल्या या सॅटेलाइट इमेजमध्ये आपण बघू शकतो की उत्तर भारतावर मोठ्या प्रमाणात ढग दाटल्याचं बघायला मिळतंय. याचबरोबर महाराष्ट्राच्या खालोखालचे जे राज्य आहेत, ज्यामध्ये साऊथचे राज्य असतील आणि इतर जे राज्य आहेत, तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात ढग दाटल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात सुद्धा काही भागांमध्ये आता सध्याच्या घडीला काही भागांमध्ये पाऊस बरसत असल्याचं आपण बघतोय. याचं नक्की कारण काय, तर बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात तयार झालेली आर्द्रता आणि स्थानिक भागामध्ये वाढत असलेली उष्णता, या सगळ्यामुळे सध्या राज्यातल्या अनेक भागांमध्ये आताच्या घडीला पाऊस पडतोय. नक्की पुढच्या काही दिवसात कुठे काय स्थिती असेल ती सुद्धा आपण हवामान खात्याने जे मॅप्स जारी केलेले आहेत त्याच्या माध्यमातून आपण बघू शकतो. स्क्रीनवर दिसत असलेल्या या मॅपमध्ये आपण बघू शकतो की गेल्या काही दिवसांपासून विदर्भातल्या काही भागांमध्ये पाऊस बरसत होता आणि पावसाचा जो धोका आहे तो मात्र कायम असणार आहे. भंडारा, चंद्रपूर आणि यवतमाळ या 3 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे. तर त्यालगतचे इतर जे जिल्हे आहेत, ज्यामध्ये नांदेड आहे, लातूर आहे, तसेच बीड, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस बरसणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. मात्र रिमझिम स्वरूपाचा हा पाऊस असणार आहे, अगदी तुफान स्वरूपाचा धोधो हा पाऊस नसेल असं सुद्धा हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे. यवतमाळ, चंद्रपूर आणि भंडारा इथे मात्र चांगल्याच पावसाची शक्यता असणार आहे. याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 26 फेब्रुवारीला काय स्थिती असेल, 26 फेब्रुवारीला मात्र कुठल्याही प्रकारचा अलर्ट हवामान खात्याकडून कोणत्याही जिल्ह्याला देण्यात आलेला नाहीये. मात्र साधारण तापमान, कमाल तापमान आणि किमान तापमान पुढच्या काही दिवसात कोणत्या भागात कितीपर्यंत असू शकतो हे सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण आपण बघितलं की मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये आता पाऊस पडतोय, मात्र कोकण किनारपट्टीचा जो संपूर्ण भाग आहे, ज्यामध्ये रायगड, सिंधुदुर्ग ते मुंबई, याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातला जो भाग आहे, तिथे मात्र उष्णता वाढल्याचं सुद्धा बघायला मिळतंय. म्हणजे महाराष्ट्राचंच जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर महाराष्ट्रातले काही भागांमध्ये आता वातावरण तापलेलं आहे, तर काही ठिकाणी वातावरण डाऊन झालेलं आहे, म्हणजे पारा कमी झालेला आहे आणि पाऊस बरसतोय. तर यानुसार कुठे कुठल्या विभागात काय स्थिती असेल, कोकण किनारपट्टीचं आपण सगळ्यात आधी बघूयात. कोकण किनारपट्टीचं कमाल तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअस पर्यंत आत्ताच्या घडीला आहे आणि पुढे सुद्धा यात 1 ते 1.5 अंश सेल्सिअस पर्यंत बदल होणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. म्हणजे 32 ते 34 अंश सेल्सिअस पर्यंत दुपारच्या वेळेला कोकण किनारपट्टीत तापमानाचा जो पारा आहे तो जातोय. किमान तापमान किती आहे, तर कोकण किनारपट्टीत किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस पर्यंत जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, पालघर, ठाणे हा जो सगळा पट्टा आहे, इथलं वातावरण कसं आहे हे आपण आता या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात नेमकी काय स्थिती आहे, तर पश्चिम महाराष्ट्रात कोरडं हवामान असल्याचं बघायला मिळतंय. कमाल तापमान पश्चिम महाराष्ट्रात 32 ते 35 अंश सेल्सिअस पर्यंत जातोय, तर किमान तापमानाची इथे नोंद 18 ते 22 अंश सेल्सिअस पर्यंत झालेली आहे. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यांमधल्या वातावरणाची काय स्थिती असेल ते आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय. इथे सुद्धा साधारण 1 ते 1.5 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान मागे पुढे होण्याची शक्यता असणार आहे. उत्तर महाराष्ट्रात काय स्थिती आहे, तर आपण दरवर्षी बघतो की उत्तर महाराष्ट्रात उन्हाळ्यात सगळ्यात जास्त तापमान कुठे असतं, तर ते उत्तर महाराष्ट्रात म्हणजे खास करून जळगावात सर्वाधिक तापमानाची नोंद होत असते. आता सुद्धा आपण बघू शकतो की कमाल तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअस पर्यंत उत्तर महाराष्ट्रात नोंदवलं जात आहे. म्हणजे हे नोंदवण्यासारखे की फेब्रुवारी महिन्याचा हा मिड आहे आणि आत्ताच तापमानाचा पारा जवळपास 34 अंश सेल्सिअस पर्यंत गेल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. जळगावात, धुळे आणि नंदुरबारात म्हणजेच उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान किती आहे, तर 18 ते 21 अंश सेल्सिअस पर्यंत उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाची नोंद झाली आहे. आता मराठवाड्यात काय स्थिती आहे, तर अगदी सुरुवातीला आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघितलं की मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये पाऊस बरसतोय, तर त्याच पद्धतीने हलक्या सरींची पुढच्या काही दिवसात सुद्धा शक्यता असणार आहे. कमाल तापमान इथे 33 ते 36 अंश सेल्सिअस आहे, म्हणजे दुपारच्या वेळेला इथे तापमानाचा पारा जो आहे तो वाढल्याचं बघायला मिळतंय. मात्र किमान तापमान इथे 20 ते 23 अंश सेल्सिअस पर्यंत जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. विदर्भात सुद्धा पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात
आलेला आहे. विदर्भात म्हणजे नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली हा जो विदर्भाचा सगळा पट्टा आहे तिथे कमाल तापमान 36 ते 37 अंश सेल्सिअस पर्यंत जात आहे, तर किमान तापमानाची इथे 21 ते 24 अंश पर्यंत नोंद झाल्याचं सुद्धा बघायला मिळत आहे. तर अशा पद्धतीने सध्या राज्यात वातावरणाची स्थिती आहे. तुमच्या भागात नेमकं वातावरण कसं आहे, मी जी आकडेवारी सांगितली आता त्यानुसार आता तुमच्या भागात वातावरण दिसतंय का, किंवा वातावरणात आणखी वेगळे काही बदल तुम्हाला बघायला मिळत आहे का, आणि ह्या सगळ्याचा तुमच्या भागातल्या शेतीवर, वातावरणावर, तब्येतीवर नेमका काय परिणाम होतोय ते सुद्धा आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.